राज्यस्तरीय वन कामगार, वनमजूर, वनरक्षक, वनपाल कर्मचारी संघटना अमरावतीचे वतीने वन कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर, अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक व्याघ्र प्रकल्प व मुख्य वनरक्षक कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। अमरावती येथील बांबू गार्डन येथून मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेकडो वन कामगार सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। निवेदनामध्ये विविध 21 मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत। मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा सुद्धा या प्रसंगी देण्यात आला। या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील शेकडो महिला, पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते। त्यापैकी कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अवधूत जांभूळकर यांनी VCN न्यूज जवळ त्यांच्या समस्या मांडल्या। त्यानंतर आता काही लोक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे परमनंट होण्यापासून वंचित राहिलेले आहेत। त्या लोकांना परमनंट करणे आहेत। बरंच जारिदामध्ये 7 लोकांची चुकीच्या पद्धतीने बदली केलेली आहे। वनमजुरी एकाकी पद आहे। एकाकी पद असल्यामुळे ते परमनंट पद नसल्यामुळे त्याची बदलीच करता येत नाही। तरी सुद्धा हुकुमशाही पद्धतीने ते बदली करण्यात आली। ती बदली सुद्धा कॅन्सल व्हायला पाहिजे। त्यानंतर जे लोक कायम होण्यापासून वंचित आहेत त्या लोकांना आतापर्यंत बऱ्याच लोकांची माहितीच पाठवलेली नाही। चुकीच्या पद्धतीने माहिती पाठवल्यामुळे बरीच लोक कायम होण्यापासून वंचित राहिलेले आहेत। त्या लोकांना कायम जर करायचे असेल तर पूर्णपणे माहिती पाठवणे शासनाला हे गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, रेंज लेवलवर आणि DFO लेवलवर कागदोपत्री जी माहिती ठेवायला पाहिजे ती चुकीच्या पद्धतीने ठेवली आणि चुकीच्या पद्धतीने ठेवल्यामुळे याचे दिवस भरत नाहीत, म्हणून हे लोक कायम होण्यापासून वंचित राहिलेले आहेत। याला जबाबदार DCF आणि RFO पूर्णपणे आहे। ऑल महाराष्ट्रामधले डॉक्युमेंट व्यवस्थित न सांभाळल्यामुळे, व्यवस्थित न ठेवल्यामुळे या लोकांवर कायम होण्यापासून वंचित राहण्याची पाळी आलेली आहे। जारिदामधले जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये टायगर प्रोजेक्टमध्ये प्रादेशिकमधून बदली करण्यात आली। वनमजुराचं पद एकाकी असल्यामुळे, परमनंट पद नसल्यामुळे त्याची बदलीच करता येत नाही। बदली करायची झाली तर त्याची गंभीर स्वरूपाची तक्रार पाहिजे किंवा गंभीर कुठलं तरी एखादा प्रकरण पाहिजे, तेव्हाच त्यांची बदली करता येते किंवा विनंती अर्ज घेतल्याशिवाय त्याची बदली करता येत नाही। असं असताना सुद्धा त्यांची बदली केली, ही अन्यायकारक आहे। ही त्वरित थांबवावी। न थांबल्यास किंवा कॅन्सल न झाल्यास आमरण उपोषण सुद्धा आम्ही चालू करू शकतो। VCN न्यूज करता सागर तायडे यांचा हा वृत्तांत।